अमरावती शहरातील राजापेठ उड्डाण पुलावर झालेल्या भीषण अपघातात हर्षा गावंडे आणि गौरी धर्माळे या दोन निष्पाप तरुणींचा मृत्यू झाला। या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी दिवंगत हर्षा गावंडे आणि गौरी धर्माळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। निवेदनामध्ये आरटीओ आणि वाहतूक पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। विना नंबर प्लेट असलेला ट्रक शहरातील नो एंट्री क्षेत्रात कसा पोहोचला याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। युवा स्वाभिमानाने संबंधित ट्रकचा मालक आणि चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यासोबतच मृत हर्षा गावंडे आणि गौरी धर्माळे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयाची आर्थिक मदत शासनाने जाहीर करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे। निवेदनात संबंधित वाहनाची नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र, विमा परमिट, कर भरणा आणि इतर सर्व वैधानिक कागदपत्रांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। शहरात विना नंबर प्लेट, बनावट कागदपत्रे किंवा अपूर्ण कागदपत्रांसह धावणाऱ्या अवजड वाहनाविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवावी, तसेच अपघात प्रवण ठिकाणी सीसीटीव्ही, इशारा फलक, वाहतूक नियंत्रण आणि आवश्यक सुरक्षा उपाय तातडीने करण्यात यावेत अशी मागणी ही निवेदनातून करण्यात आली आहे। युवा स्वाभिमानाने यापूर्वीही वाहतूक व्यवस्थेबद्दल त्रुटीबाबत प्रशासनाला निवेदन दिल्याचा दावा करत आता तरी प्रशासनाने ठोस आणि प्रभावी कारवाई करावी, अन्यथा अशा घटना पुन्हा घडू शकतात असा इशाराही दिला आहे। जो गावंडे परिवार और धर्माड़े परिवार पे ऊपर जो दुख का सावट आया हुआ है, उनको एक आर्थिक मदद तो शासन की तरफ से 25-25 लाख रुपए पर परिवार को मिलना चाहिए। ये निवेदन लेके हम यहाँ पे कलेक्टर साहब की तरफ आए हुए। हमारे युवा समाज पार्टी की तरफ से माननीय आमदार रवि राणा, इनके मार्गदर्शन से हमारे पूरे युवा समाज पार्टी के नगर सेवक, सभी कार्यकर्ता के समेत हम यहाँ पे सीपी साहब को भी निवेदन दिया है और कलेक्टर साहब को भी। अमरावती शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था आणि ट्रॅफिकचा निष्काळजीपणा अमरावती शहरातील नागरिकांवर या ठिकाणी काल उद्भवला। या सर्व गोष्टीचा आम्ही युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतो। युवा स्वाभिमान पार्टीचे सर्व सन्माननीय नगरसेवक माननीय सुनील भाऊ राणा, उपमहापौर सचिनदादा भेंडे यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी आणि युवा स्वाभिमान पार्टीचे सर्व नगरसेवकांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलो। एवढंच नव्हे तर काल झालेल्या अपघातात दुर्दैवी अपघात झालेल्या त्या दोन्ही महिलांना 25-25 लाख रुपयाची मदत या ठिकाणी करावी असं सुद्धा आम्ही युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं निवेदन आज जिल्हाधिकारी साहेबांना, पोलीस आयुक्त साहेबांना दिलेलं आहे। आणि ज्या कालच्या दुर्दैवी घटनेमध्ये जे पोलीस अधिकारी कर्मचारी जबाबदार असतील त्या सर्वांचं निलंबन सुद्धा आम्ही आज या ठिकाणी मागितलेलं आहे।